आणि एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यामध्ये रॅली काढली आहे। सहर शेख यांच्या आव्हानानंतर आव्हाड हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत। सहर शेख यांनी आपल्या विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला होता। एक प्रकारे जितेंद्र आव्हाड यांना आव्हानच सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांनी दिलेलं होतं आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेत आणि मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी रॅली काढली आहे। सहर शेख यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर एमआयएम कडून जोरदार हल्लाबोल केला जात होता आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत। मुंब्र्यामध्ये त्यांनी रॅली देखील काढली आहे। मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळते। सहर शेख यांच्या आव्हानानंतर जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यामध्ये दाखल झालेत। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे। मोठी गर्दी आव्हाडांच्या रॅलीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। मुंब्र्यामधूनच जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत आणि आता महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना काहीसा झटका मुंब्र्यामध्ये बसला तरी देखील जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी रॅली देखील काढली आहे। जितेंद्र आव्हाड यांची ही रॅली आपण पाहतो आहोत। मुंब्र्यामध्ये सहर शेख या अवघ्या 22 वर्षीय तरुणीनं जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलेलं होतं आणि सहर शेख यांनी आव्हाडांच्या उमेदवारांचा पराभव करत मोठा विजय देखील मिळवला आणि त्यानंतर सहर शेख असतील त्याचबरोबर त्यांचे वडील युनुस शेख असतील यांनी जितेंद्र आव्हाड यांना थेट चॅलेंज केलेलं होतं आणि हेच चॅलेंज स्वीकारत आता जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेत।